आणि आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। माळेगाव कारखान्यासाठी आज मतमोजणी होणार आहे। माळेगाव निवडणुकीमध्ये अजित दादा यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। चेअरमन पदासाठी अजित पवार हे रिंगणात आहेत। अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे यांच्यामध्ये मुख्य लढत होती। तर माळेगाव कारखान्यासाठी आज मतमोजणी होतीये। निवडणुकीकडे आपलं लक्ष वेधलं गेले त्याचं कारण आहे श्री अजित पवार। आणि दुसरं आपल्या ज्ञानात थोडीशी भर पडावी म्हणून ही काही ईव्हीएम वरती होणारी निवडणूक नाहीये, बॅलेट वरती होते। मधल्या काळात किती तो मुद्दा गाजला होता आणि क्रॉस वोटिंग होतं, म्हणजे एकच मतदार हा। आता हे बघा ना, हा निळकंठेश्वर गटाच्या पॅनलचं सगळं आहे। हे बघा इथे प्रत्येकाला मतपत्रिकेचा हा नमुना जर बघितला हा निळकंठेश्वर पॅनलचा, तर तो असा आहे। हे निळकंठेश्वर पॅनल इतकी मोठी, एवढी मोठी आहे का ही एकच मतपत्रिका? 21 लोकांची ही मतपत्रिका आहे। 21 उमेदवार निवडून देणार आहेत। 90 उमेदवार या ना थोडंसं 21 उमेदवार 21 हे सकाळचे प्रतिनिधी आहेत। 21 उमेदवारांसाठी ही निवडणूक होत आहे। त्या निवडणुकीसाठी 90 उमेदवार हे रिंगणामध्ये होते आणि ते निवडणूक झाल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया आज सुरू होत आहे। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ब वर्ग मतदार अजित पवार स्वतः उमेदवार आहेत। स्वतः अजित पवार त्या ठिकाणी उमेदवार आहेत। ब वर्गचे 102 मतदान आहे, त्यापैकी 101 मतदान झालेलं आहे। सुरुवातीला ब वर्गाचं मतदान मोजलं जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर इतर मागासवर्गीय NT ST ह्या कॅटेगरीतलं मतदान मोजणी होण्याची शक्यता आहे। त्यानंतर सर्वसाधारण मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरुवात होईल। ओके, आता आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून हे मतदान त्यांनी 2 टप्प्यात केले। 50 पेट्या ज्या काय फोडल्या जातील, 100 समजा मतदान झालं असेल तर ते 50 अधिक घेणार पहिल्या फेऱ्यात, नंतर 50 घेणार, बरोबर? तर ह्याला किती वेळ लागू शकतो मतमोजणीला? नाही, साधारणतः मागच्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीची पार्श्वभूमी डोळ्यासमोर ठेवली आणि मागील पंचवार्षिकमधली पार्श्वभूमी विचारात घेतली तर हे मतदान विधानसभा लोकसभेचं मतदान इलेक्ट्रॉनिक EVM-वरती होत असतं, परंतु आता हे बॅलेट पेपरवरती होणार आहे। त्यामुळं त्याचा कालावधी निश्चितपणे वाढणार आहे। साधारणतः संध्याकाळच्या 10 रात्रीच्या 10 वाजला ही मतप्रक्रिया पूर्णत्वाला येऊ शकते। आक्षेप नाही घेतला तर निश्चितपणे 10 10:30च्या दरम्यान हा पूर्णत्वाला येऊ शकते, अन्यथा त्यापेक्षाही अधिक काळ। पण मग एक फेरी पूर्ण व्हायला समजा आपण असं गृहीत धरू की क्रॉस वोटिंग झालेलं आहे, बरोबर? क्रॉस वोटिंग गृहीत धरून आणि एकूण मतदानाची सध्याची प्रक्रिया बघता एकच फेरी व्हायला किती वेळ आहे? साधारणतः हे पहिली फेरी 12:30-1च्या दरम्यान पूर्णत्वाला येईल असं एकूण चित्र आहे। पहिली फेरी 12:30? हा, पहिली फेरी 12:30-1च्या। आणि एकूण किती फेऱ्या होणार आहे? आता तसं माहिती घ्यावं लागेल, प्राप्त स्थिती काय, त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलं आहे हे आरोनशी चर्चा करून निर्णय घ्या। ठीक आहे, तर साधारणपणे 68 टेबल असतील आणि 68 टेबलमध्ये त्याची विभागणी केली गेलेली आहे की जेवढं मतदान झालं आहे त्याला 50% एका फेरीमध्ये मतमोजणी केली जाईल आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्याच गटातल्या उर्वरित 50%ची मतमोजणी केली जाईल। आपल्या माहितीसाठी ह्या प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो आणि त्यासाठीची ही तयारी। आता हे सगळे कर्मचारी इथे आलेलेच आहेत। सकाळची तुम्ही दृश्य बघताय, आपापल्या टेबलकडे रवाना होण्यासाठी या कर्मचाऱ्याची ही धावपळ आणि त्याच्यानंतर मग हे कर्मचारी आपापल्या बूथवरती जातील आणि मग तिथून ही सगळी प्रक्रिया व्हायला सुरुवात होईल। आणि मी म्हणालो तसं की आक्षेप नाही कोणी घेतला तरच ही रात्री 10 वाजेपर्यंतची ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल। आणि आपलं जे सगळ्यांचं लक्षात आहे की अजित पवार जिंकतील की चंद्रराव तावरे जिंकतील। कॅमेरामॅन निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बारामती।